मित्रांनो, यंदा 27 मे 2026 रोजी बुधवारी आहे कमला एकादशी. या कमला एकादशीलाच पद्मिनी एकादशी किंवा पुरुषोत्तमी एकादशी असंही म्हटलं जातं. हे हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ व्रत आहे. ही एकादशी दरवर्षी येत नसून ती फक्त अधिक महिन्यात म्हणजे धोंड्याच्या महिन्यातच येते आणि अधिक महिना दर 3 वर्षांनी एकदा येत असल्याने ही एकादशी अत्यंत विशेष फलदायी आहे. ही एकादशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी कमला यांना समर्पित आहे. या दिवशी व्रत केल्याने जीवनातील दुःख दारिद्र्य नष्ट होऊन सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्ती होते. पौराणिक मान्यतेनुसार कमला एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला 100 यज्ञ केल्यासारखे पुण्य मिळते आणि सर्व पापांमधून मुक्ती मिळून शेवटी मोक्ष प्राप्त होते. मित्रांनो, यंदा 2026 मध्ये कमला एकादशी म्हणजेच पद्मिनी एकादशी बुधवारी 27 मे 2026 रोजी साजरी केली जाईल. या वर्षीचा अधिक महिना म्हणजेच अधिक ज्येष्ठ मास 17 मे 2026 पासून 15 जून 2026 पर्यंत असणार आहे आणि ही कमला एकादशी म्हणजेच पद्मिनी एकादशी अधिक महिन्यात आली असून तिचं महत्त्व दुपटीने वाढले आहे, ज्यामुळे हा अत्यंत दुर्मिळ आणि शुभ संयोग जुळून आला आहे. या कमला एकादशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि व्रत सोडण्याची वेळ म्हणजे पारण काळ. आता आपण पुढे बघूया. यंदा 26 मे रोजी सकाळी 5:11 पासून एकादशी तिथी प्रारंभ होत आहे आणि 27 मे 2026 रोजी सकाळी 6:22 पर्यंत ही एकादशी असणार आहे. परंतु उदय तिथीनुसार एकादशीचे मुख्य व्रत हे 27 मे 2026 रोजीच बुधवारीच पाळले जाईल. आता आपण बघूया व्रत सोडण्याचा काळ म्हणजे पारण काळ काय आहे. पारण काळ 28 मे 2026 रोजी गुरुवारी सकाळी 5:34 पासून सुरू होऊन सकाळी 7:59 पर्यंत असणार आहे. या वेळात तुम्ही तुमचा उपवास सोडणं अत्यंत शास्त्रोक्त मानले जाते. आता आपण कमला एकादशीची व्रतकथा थोडक्यात पुढे जाणून घेऊया. पद्मपुराणातील कथेनुसार कृतवीर्य नावाचा एक पराक्रमी राजा होता, परंतु त्याला कोणतीही संतान नव्हती. संतान प्राप्तीसाठी राजा आणि त्याची पत्नी राणी पद्मिनी यांनी जंगलात जाऊन कठोर तपश्चर्या केली. अनेक वर्षे तपश्चर्या करूनही त्यांना फळ मिळाले नाही. तेव्हा राणी पद्मिनीने अनुसूया मातेचा सल्ला घेतला. अनुसूया मातेने राणीला अधिक मासात येणाऱ्या कमला एकादशीचं व्रत पूर्ण विधीनुसार पाळण्यास सांगितले. राणीने अत्यंत श्रद्धेने आणि भक्तीने हे व्रत केले. तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी तिला दर्शन दिले आणि वरदान मागण्यास सांगितले. राणीने राजासाठी एक महान आणि पराक्रमी पुत्राचे वरदान मागितले. या व्रताच्या पुण्यामुळे त्यांना कार्तवीर्य अर्जुन नावाचा अत्यंत शक्तिशाली पुत्र प्राप्त झाला. अशी ही पौराणिक कथा कमला एकादशीची आहे. त्यामुळे या दिवशी कथा नक्की ऐका आणि अखंड पुण्य मिळवा. आता आपण कमला एकादशीची पूजा विधी बघूया काय आहे ते. प्रथम एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावे. देवासमोर व्रताचा संकल्प करावा. देवाघरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा करावी. देवाला हळदी कुंकू लावावे. पिवळी फुले फळे अर्पण करावीत. देवापुढे शुद्ध तुपाचा दिवा लावावा किंवा तेलाचा दिवा लावावा. श्री हरिविष्णूला मात्र अक्षता वाहू नये, परंतु माता लक्ष्मीला तुम्ही अक्षता वाहू शकता. श्री हरिविष्णूला तुळशीपत्र अर्पण करावे, परंतु तुळशीपत्र एकादशीच्या 1-2 दिवस आधीच तोडून ठेवावे. एकादशीच्या दिवशी तोडू नये. जमल्यास या दिवशी श्री हरिविष्णूला कमळाचे फूल अवश्य व्हावे. एकादशीच्या दिवशी श्री हरिविष्णू मंत्राचा 108 वेळा जप करावा, जसे की ओम नमो भगवते वासुदेवाय. विष्णू सहस्रनाम वाचावे, विष्णू स्तोत्र वाचावे किंवा ऐकावे. माता लक्ष्मीचीही पूजा करावी, मंत्र म्हणावे, लक्ष्मीनारायणाची आरती करावी. देवाला सात्विक नैवेद्य आणि फळाचा भोग दाखवावा. या दिवशी गरजू लोकांना अन्न, वस्त्र आणि दक्षिणा देणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. आता आपण व्रताचे नियम बघूया. एकादशीच्या दिवशी मुख्यत्वे भात आणि धान्याचे अन्न खाणे वर्ज्य असते. व्रताच्या दिवशी फक्त दूध, फळे किंवा पाण्याचे सेवन करावे आणि उपवास करावा. दशमी म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवसापासूनच सात्विक अन्नाचे सेवन करावे आणि मनात कोणत्याही प्रकारचे वाईट विचार आणू नये. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीला शुभ मुहूर्तावर ब्राह्मणांना किंवा गरजूंना दान देऊन उपवास सोडावा. एकादशीच्या दिवशी केस आणि नखे कापू नयेत. पुरुषांनी दाढी करू नये. एकादशीला भात खाऊ नये, कांदा लसूण खाऊ नये. पुरुषांनी दारू पिऊ नये. तसेच मांस, मच्छी, मटण, चिकन या दिवशी घरातल्या लोकांनी खाऊ नये. या दिवशी कोणावरही रागवू नये, वाद घालू नये आणि खोटे बोलू नये. दुसऱ्यांची निंदा करणे किंवा अपमान करणे टाळावे. एकादशीच्या दिवशी शारीरिक संबंध टाळून पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे. उपवास करणाऱ्या व्यक्तीने एकादशीला दुपारी झोपू नये. त्याऐवजी विष्णू नामाचा जप करावा. शक्य झाल्यास रात्रीही जागरण करून विष्णू नामाचा जप करत राहावा. मित्रांनो, ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या
मित्रपरिवाराबरोबर ही व्हिडिओ शेअर करा. अशाच नवनवीन माहितीसाठी बेल आयकॉन दाबा आणि कमेंट सेक्शनमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय.